नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण भेंडीची भाजीची रेसिपी बघणार आहोत। म्हणलं तर भेंडीची भाजी ही अतिशय सोपी रेसिपी आहे, पण आज मी इथे 3 वेगवेगळ्या प्रकारांनी भेंडीची भाजीची रेसिपी दाखवणार आहे। यामध्ये बाजारातून प्रत्येक भाजीसाठी भेंडी कशी निवडून आणावी, भेंडी कशी चिरावी इथपासून ते लागणारे साहित्य, भेंडी शिजवण्याबद्दलच्या ट्रिक्स आणि टिप्स व्यवस्थित डिटेल्समध्ये दिल्या जाणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ही छान ताजी हिरवीगार लहान मोठ्या उंचीची कोवळी कोवळी भेंडी आणलेली आहे। ही भेंडी अर्धा किलो आहे। या अर्धा किलो भेंडीचे भाग करून आज आपण 3 प्रकारच्या भाज्या बघणार आहोत। तर ही भेंडी बाजारातून आणल्यावर अर्धा ते 1 तास पाण्यात बुडवून ठेवावी। त्यानंतर अशा प्रकारे कापडावर अर्धा तास किंवा 1 तास सुकवून घ्यावी। आता आपण पहिली भेंडीची भाजी कशी करायची ते बघूयात। परतलेली भेंडीची भाजी। सुकलेली भेंडी मी पुन्हा एकदा स्वच्छपणे पुसून घेत आहे। ही भेंडी करताना लहान मोठी कशीही भेंडी घेतली तरी चालेल। चिरताना पुढील देठाचा भाग आधी चिरावा। खिडकी आहे का ते बघत बघत या भेंडीच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। साधारण 5 इंचाच्या फोडी या भाजीसाठी मी करून घेतलेल्या आहेत। साधारण 150 ते 200 ग्रॅम भेंडी चिरून घेतलेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व भेंडी चिरून घेऊयात। भाजीसाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। या भाजीला तेल थोडं जास्त घातलं तर भाजी छान होते, म्हणून मी इथे 3 ते 4 छोटे चमचे किंवा 2 मोठे चमचे इतकं तेल घातलेलं आहे। आपल्या आवडीनुसार तेल कमी जास्त करावं। तेल चांगलं कडकडीत तापल्यावर यामध्ये मोहरी अर्धा चमचा, हळद पाव चमचा, चिमूटभर हिंग, 7-8 कडीलिंबाची पानं, अर्धा लहान चमचा हिरवी मिरची ओबडधोबड कुटून घेतलेली आहे। फोडणी किती छान बसलेली आहे पहा। आता या फोडणीवर आपल्याला चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि भेंडी शिजू द्यायची आहे। झाकण ठेवायचं नाही। झाकण ठेवले तर भेंडीला तार सुटते। पण जर भेंडी शिळी असेल, निब्बर असेल, म्हणजेच कोवळी नसेल तर अर्धा ते 1 मिनिट भेंडी घातल्याच झाकण ठेवावं, म्हणजे भेंडी शिजायला मदत होते। त्यानंतर मात्र झाकण ठेवू नये। इथे मात्र मी अजिबात झाकणाचा वापर केलेला नाही आहे। भेंडी जशी जशी शिजत जाते तशी तशी ही भाजी आक्रसत जाते। त्यामुळे भाजी शिजत आल्यावरच आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही। पारंपरिक खूप पूर्वीपासून अशा पद्धतीने या प्रकारची भेंडीची भाजी केली जाते। अतिशय बेसिक अशी ही भाजी आपण म्हणू शकतो। इतर कुठलीही उग्र चव मसाले यामध्ये आपण वापरलेले नाही आहेत। फक्त भेंडी आणि हिरवी मिरची या कॉम्बिनेशनची खूप सुंदर चव या भेंडीच्या भाजीला येते। नैवेद्याच्या पानावरही ही भेंडीची भाजी आवर्जून वाढली जाते। आता 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहे। भेंडी मऊ झालेली आहे। आपल्याला ही भेंडी खूप जास्त शिजवायची नाही आहे। जास्त भेंडी शिजवल्यास भेंडीला काळपट रंग येतो। हा हिरवागार रंग मेंटेन करायचा आहे। भेंडी थोडीशी तोडून पाहिली, ती तुटली जात आहे, मऊ झालेली आहे, म्हणजेच आपली भेंडी छान शिजलेली आहे। आता यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमच्यापेक्षाही कमी साखर आणि भेंडीचा चिकटपणा घालवण्यासाठी थोडासा लिंबाचा रस पिळलेला आहे। हे सर्व जिन्नस घालून झाल्यावर भाजी पुन्हा शिजू द्यायची आहे। या भेंडीच्या भाजीमध्ये लिंबाचा रस आवर्जून घालावा। आपली ही भाजी छान तयार झालेली आहे। बाउलमध्ये काढून घेऊयात। सजावटीसाठी कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा चव इथे वापरलेला आहे। तर फक्त भेंडीची अशी छान चव असणारी हिरवीगार, कुठलेही मसाले न वापरता आणि कांदा लसूण न वापरता ही भेंडी आपण आज तयार केलेली आहे। नक्की करून बघा कशी वाटते परतलेली भेंडी। दुसरी भेंडीची भाजी आहे चिंच गुळाची भेंडीची भाजी। सर्वप्रथम भेंडी चिरून घेऊयात। आपण यापूर्वी परतून केलेल्या भाजीसाठी
जशी भेंडी चिरली होती तशीच पण जरा जाड फोडी करून घेऊया. साधारण अर्धा इंच इतक्या उंचीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता भाजी फोडणीला टाकूयात. 1.5 ते 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 5-6 कडीलिंबाची पानं ही घालून छानपैकी फोडणी करून घेतलेली आहे. यामध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी घातलेली आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवर भेंडी शिजू द्यायची आहे, तीही झाकण न ठेवता. आपण या भाजीमध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. सहसा भेंडीसाठी पाणी वापरले जात नाही, पण या चिंचगुळाच्या भाजीत रस्सा ठेवण्या इतपत पाणी वापरले जाते. पाणी घातल्यावर भेंडी चिकट होते, त्याला तार सुटते. तर ती तार कमी सुटावी यासाठी आपण फोडणीत भेंडी टाकल्यावर ती अर्धवट शिजवून घेतली. पाण्याला एक उकळी आल्यावर 4 ते 5 चमचे चिंचेचे पाणी घातलेले आहे. चिंच कोमट पाण्यात भिजवून घेतली आणि त्याचा कोळ काढून घेतला. चिंचेचा कोळ काढून झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे पुन्हा भाजी शिजू द्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून बघूयात. भाजीला छान उकळीही आलेली आहे. आता इतर साहित्य घालूयात. अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा घरगुती गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि चिंचेच्या निम्मा म्हणजे साधारण 2 चमचे गूळ घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे. आपण आधी भाजी अर्धवट शिजवली, त्यामुळे इथे तार आलेली नाही आहे आणि भेंडी चिरण्यापूर्वीही व्यवस्थित कोरडी करून घेतली होती, त्यामुळेही तार आलेली नाही आहे. भेंडीची भाजी तार सुटलेली, गिळगिळीत अशी लागली तर खाताना घरातले लोक नाक मुरडतात आणि हे टाळण्यासाठी ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. आता भाजीत 2 ते 2.5 चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे आणि आपल्या भाजीचा रंगही पहा किती सुंदर आलेला आहे. भाजी आता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. शेवटची 1-2 मिनिटे उकळी काढून घेतली की आपली चिंच गुळाची भेंडीची भाजी तयार आहे. झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात. उकळी आलेली आहे आणि आपली भाजीही व्यवस्थित शिजलेली आहे. भेंडीचा तुकडा मोडून पाहायचा म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे लक्षात येतं. आता गॅस बंद करण्यापूर्वी साधारण 3 ते 4 चमचे नारळाचा चव घातलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे. चव व्यवस्थित एकत्र करून गॅस बंद करायचा आहे. आपली चिंच गुळाची भाजी आता तयार आहे. पारंपरिक पद्धतीची अशी ही चिंच गुळाची भाजी नक्कीच करून बघा. इथे रस्सा अंगापुरता ठेवलेला आहे. आपल्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त ठेवू शकतो. जास्त रश्श्यातही ही भाजी अतिशय छान लागते. सर्व करण्यासाठी बाउलमध्ये भाजी काढून घेतलेली आहे. सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातलेली आहे. आपली चिंच गुळाची भाजी तयार आहे. तिसरी भेंडीची भाजी आहे मसाला भेंडी. यासाठी आपण लहान लहान कमी उंचीच्या कवळ्या भेंड्या निवडून घेतलेल्या आहेत. भेंडीची वरची देठे काढून किडकी नाही ना हे बघत बघत मग पुढे भेंडी चिरत जायची. प्रत्येक फोड चिरल्यावरही भाजी किडकी नाही ना ते बघत चिरावे. मसाला भेंडीसाठी भाजी चिरताना इथे दाखवल्याप्रमाणे तिरकी चिरून घ्यायची. एका भेंडीच्या साधारण 2 फोडी करायच्या आणि प्रत्येक फोडीला इथे दाखवल्याप्रमाणे मधून 2 चिरा देऊन घ्यायच्या आहेत. सर्व भेंड्या या पद्धतीनेच मी चिरून घेत आहे. भेंड्या चिरून तयार आहेत. आता या भेंडीसाठीचा मसाला कसा तयार करायचा ते आपण बघूयात. एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. हा सुद्धा भाजलेलाच आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा ते पाऊण चमचा
घरगुती गोडा मसाला, पाव चमचा धणे जिरे पावडर एकत्रित केलेली अशी, पाव चमचा गूळ, चवीनुसार मीठ. इथे आपण जे मीठ घालत आहोत हे मीठ संपूर्ण भाजीच्या हिशोबाने घालणार आहोत. पुन्हा आपण भाजी फोडणीला टाकल्यावर भाजी शिजत असताना मीठ घालणार नाहीये. मीठ घातल्यानंतर साधारण 8 ते 10 थेंब लिंबाचा रस घातलेला आहे. थोडीशी धुवून चिरून घेतलेली कोथिंबीरही यामध्ये घातलेली आहे. आता हातानेच हा मसाला व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे. कालवताना ओलसरपणा येण्यासाठी अगदी पाव चमचाभर तेल इथे वापरलेले आहे. तेल घालून पुन्हा एकदा सगळा मसाला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आपला मसाला भेंडीसाठीचा मसाला तयार आहे. आता फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल तापल्यावर पाव चमचा मोहरी, पाव चमच्यापेक्षाही कमी जिरे, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 5-6 कडीलिंबाची पानं घालून फोडणी करून घेतलेली आहे. आणि यामध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी घातलेली आहे. भेंडी घातल्यावर एक अर्धा मिनिट परतून फोडणी भेंडीला व्यवस्थित मिक्स करून घेऊन मग झाकण ठेवायचे आहे. हे झाकण आपण पाण्याचे झाकण ठेवणार आहोत. झाकणावर थोडंसं पाणी घालून एक वाफ आणायची आहे. 2 मिनिटानंतर किंवा वरच्या पाण्याला थोडीशी उकळी फुटल्यावर झाकण उघडून बघायचं. भेंडीला छान वाफ आलेली आहे. आपण पाण्याचं झाकण ठेवून भेंडी शिजवली कारण आपल्याला ही भेंडी थोडी ओलसर करायची आहे. आपण मसालाही कोरडाच वापरलेला आहे. भेंडीला थोडा ओलसरपणा येण्याची आवश्यकता या भाजीमध्ये आहे म्हणून आपण पाण्याचं झाकण ठेवून वाफ काढली. मसालाही आपण कोरडाच वापरला. मसाल्यामध्ये पाणी घातलं नाही. पाणी घातलं असतं तर मसाल्याची खमंग चव भाजीला लागली नसती. इथे मसाला व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. आवश्यकता वाटल्यास अगदी 1 थेंबभर पाणी घालायचं जेणेकरून भाजी खाली लागणार नाही, भेंडी करपली जाणार नाही. याचकरिता पुन्हा एकदा आता वाफेचं झाकण ठेवून आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे. आपण जे काही साहित्य मसाल्यात वापरलं होतं तेवढं साहित्य भाजीसाठी पुरेसं आहे. भाजीत आता इतर कुठलेही साहित्य आपल्याला घालायचे नाही आहे. फक्त भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. ऑफिसच्या घाईच्या वेळेस, डब्यांच्या घाईच्या वेळेस आपल्याकडे एक भेंडी घेऊन त्यामध्ये मसाला भरण्या इतका वेळ नसतो. अशा वेळी ही पद्धत आपण नक्कीच वापरू शकतो. आपण भेंडी तिरकी चिरली होती त्यामुळे मसाला भेंडीच्या आतपर्यंत जाण्यास मदत होते. अशा पद्धतीने आता ही भेंडी झाकण ठेवूनच छानपैकी शिजवून घेतलेली आहे. तुकडाही मोडून पाहिला तर भेंडी छानपैकी शिजलेली आहे. आता आपण सर्व करूयात. मस्त चवीला खमंग अशी लागणारी आणि झटपट होणारी ही मसाला भेंडी कशी वाटली ते नक्कीच करून बघा. तर या तिन्ही प्रकारांनी केलेली भेंडीची भाजी कशी वाटली हे नक्कीच कळवा. ट्राय करून बघा आणि आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.